ही आपली अर्धा किलो जवसापासनं चटणी आपण बनवलेली आहे। नक्की ट्राय करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण जवसाची चटणी कशी करायची हे पाहणार आहोत। त्यासाठी आपण हे अर्धा किलो जवस घेतले आणि हे जवस आपण असं स्वच्छ करून घेतले। आता याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मग आपल्याला किती मिनिटं भाजायचं आहे किंवा कशा प्रकारे भाजून घ्यायचं हे पाहणार आहोत आपण। इकडे आपण ही कढाई ठेवलेली आहे। आता यामध्ये आपल्याला जवस भाजून घ्यायचं आहे। आता आपण हे जवस 2 वेळेस भाजून घेणार आहोत, कारण एकदाच हे कढईमध्ये आपल्याला भाजता येणार नाही। हे अर्ध जवस भाजून घेऊयात आणि याच्यानंतर शिल्लक राहिलेलं सुरुवातीला गॅस असा मीडियम ठेवायचा आणि नंतर जवस भाजत आल्याच्या स्लो गॅस करायचा। हे आपलं भाजायला चालू झाले जवस। याला सारखं फिरवत राहायचं म्हणजे पूर्णपणे आपला जवस छान भाजेल। हे पहा, आता हे जवस पूर्णपणे भाजत आलेला आहे। आता आपण ही स्लो गॅस करायचा आणि स्लो गॅसवरती आणखी याला 2 मिनिटं असं भाजून घ्यायचं छान। हे पहा, आपलं पूर्णपणे जवस असं भाजून झालेलं आहे। आता हे काढून घेते मी। आता हे शिल्लक राहिलेलं आपलं जवस हेही भाजून घेऊयात। हे पण जवस आपलं भाजून झाले, आपण हे काढून घेऊयात आणि खूप छान असं भाजलेलं आहे। आता हे पण जवस मी काढून घेते। हे पहा, दोन्ही आपलं पूर्ण भाजून झालेलं आहे। हे जवस आपलं थंड होतंय तोपर्यंत मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते कुकिंग चॅनलबद्दल। यूट्यूबवर आपण कुकिंग चॅनल जेव्हा सुरुवात करतो तेव्हा कुठलीही माहिती आपल्याला नसते। मग आपण काय करतो, जसे आपल्याला व्हिडिओ येतात तसे आपण टाकतो आणि आपल्याला काही यूट्यूबच्या माहीत नसतं की हे असे व्हिडिओ टाकू नये किंवा हे व्हिडिओ टाकल्याच्या नंतर आपल्याला कॉपीराईट येतं। मग आपण असे व्हिडिओ टाकतो आणि काही वेळेस काय होतं की आपण त्याला कुठला टॅग न लावता किंवा थंबनेल न लावता कुठलंही आपण असे व्हिडिओ टाकतो आणि कुठल्याही कॅटेगरीमध्ये आपला व्हिडिओ बसत नाही। मग आपण असे व्हिडिओ बनवत जातो। मग आपल्याला वाटतं की आपले व्ह्यूज का वाढत नाहीत किंवा सबस्क्रायबर का नाही वाढत। मग नंतर आपल्या लक्षात येतं की आपण कुठेतरी व्हिडिओ बनवत असताना चुकलो। मग हेही माझ्यासोबत झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमच्याकडून अशा चुका नाही झाल्या पाहिजेत। आणि नवीन यूट्यूबर असल्यामुळे आपल्यालाही काही माहिती नसतं, अनुभव घेतल्याशिवाय मग आपण थंबनेल किंवा टॅग लावल्याशिवाय आपण कुठेही व्हिडिओ टाकू नये कुकिंगचा। आणि कुकिंगचा व्हिडिओ बनवणं हे खूप म्हणजे असं परिश्रम करण्यासारखी गोष्ट आहे। याला खूप मेहनत लागते आणि सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन हा कुकिंगचा व्हिडिओ बनवावा लागतो आपल्याला। म्हणून त्यासाठी आपण सुरुवातीला व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर काहीतरी म्हणजे माहिती घेतली तरच हा कुकिंगचा व्हिडिओ बनवावा आणि म्हणजे चांगलाच बनवावा। कारण बस वेळ वाया जाण्यापेक्षा आणि भरपूर व्हिडिओ आपण शिकण्यात घालण्यापेक्षा आपण सुरुवातच चांगली केली तर पटकन आपलं यूट्यूबचं चॅनल हे मॉनिटाईज होतं। हे मला सांगायचं आहे तुम्हाला। चला आपण आता ही चटणी बनवूयात। हे जवस आपलं थंड झालंय, आता मिक्सरला घाला। यामध्ये आपल्याला हे जिरं घालायचंय। आता यामध्ये हे चवीनुसार मीठ घाला। यामध्येही लाल तिखट घाला। हे तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही। आता हे मिक्सरला काढून घ्या। ही आपली चटणी अशी वाटून झाली आहे, पाहू शकता खूप बारीक झाली। आता यामध्ये आपल्याला ही लसणाच्या पाकळ्या घालायच्या। याला आणखीन एकदा मिक्सरमध्ये काढून घ्यायचं। ही पहा, आपली चटणी तयार झालेली आहे। आता अशाच प्रकारे बाकीची राहिलेले हे जवस मी असे काढून घेणार आहे
आणि सुरुवातीला तुम्ही लसण घालू नका, कारण लसण घातला की हे जवस वाटत बारीक होत नाहीत, हे नंतरच घाला. आता हे काढून घेते मी. हे पण आपलं मिक्सरला बारीक करून झालेली आहे चटणी, मी काढून घेते. ही पहा, ही आपली अर्धा किलो जवसाची चटणी तयार झाली आहे. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.